भर उन्हात बसलेत, म्हणजे ही आपल्या देशाच्या राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना आहे की एखादा व्यक्ती 42-43च्या टेम्परेचरमध्ये भर उन्हामध्ये उपोषणाला बसतो. तर मागणी काय आहे, तर ज्या सरकारनं घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी, ह्याच्यापेक्षा काही वेगळा विषय नाही आहे. मग सरकार एवढं निर्दयी होण्याचं कारण काय आहे? ज्या तुम्ही घोषणा दिल्या, तुम्ही ज्या काही तुम्ही लोकांना अभिभाषणं दिलीत, ज्या तुम्ही अंमलबजावणी करण्यासाठी शासनानं सभागृहामध्ये ज्या मागण्या मान्य केल्यात, त्या मागण्यांची पूर्तता करायचा विषय आहे. आणि त्या पूर्तता करताना अडचणी निर्माण होतात आणि त्या पूर्तताच नाही करायच्या. आणि समाजाचं एक नेतृत्व करणारे जरांगे पाटील दादा ह्या ठिकाणी भर उन्हात उपोषणाला बसतात आणि सरकार त्याच्याकडे उघड्या डोळ्यानं बघते. ही ह्या लोकशाहीला ही घातक आहे, ही शोकांतिक आहे आपल्या देशाची, राज्याची. सरकार म्हणतो सकारात्मक आहे, मागण्यांवर सकारात्मक म्हणते सरकार. अरे सकारात्मक कधी? आज अख्खा दिवस उन्हात माणूस पाणी न पिता उद्या ड्रायडेशनमध्ये काही एखादी गडबड झाली तर सरकार जबाबदार आहे याची सगळी. सरकारला ह्याचं गांभीर्य नाही. सरकारनं कुठंतरी राज्याचे मुख्यमंत्री असतील, केंद्रातले मंत्री असतील, या सगळ्यांनी तात्काळ ह्या विषयाकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. शेवटी हा एकट्या जरांगे पाटलाचा विषय नाही आहे, हा राज्यातल्या संपूर्ण मराठा समाजाचा विषय आहे. आणि त्यासाठी जरांगे पाटील लढतात. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून ज्यांचं नेतृत्व जरांगे पाटील करतात त्या माणसाला जर उद्या काही दुर्दैवानं काही घडलं तर किती उद्रेक होईल ह्याचा आपण आपला अंदाज नाही आणू शकणार. म्हणून राज्यकर्त्यांनी तात्काळ ह्या गोष्टीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी आणि हे उपोषण आज संपवलं पाहिजेत. आज दिवस गेला आहे, आता ह्याच्या पुढे वाट बघायची त्यांनी वेळ नाही आणू दिली पाहिजे. तात्काळ हे उपोषण संपवून सरकारनं मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. साहेब, शेवटचा प्रश्न. अनेक आंदोलनानंतर GR निघाले, पण पुन्हा त्याच मागण्यांवरती आंदोलन उपोषण करण्याची वेळ येते. सरकार दिशाभूल करते. सरकार फसवणूक करते, दिशाभूल नाही करत, फसवणूक करते. तुम्हाला द्यायचं नाही तर तुम्ही नाही म्हणून सांगा ना. तुम्ही एक तर द्यायचं म्हणून घोषणा करता, दिलं म्हणता, तुमच्या सर्टिफिकेट तुम्ही घ्या म्हणता. आता हैदराबाद गॅजेट लागू करणं तुम्हाला काय आता काय? तुम्ही आदेश दिलेत, सातारा गॅजेट लागू करायचे आदेश दिलेत, मग गॅजेट तुम्ही मान्य केले, काही लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत, मग बाकीचे द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? मग द्यायचं नव्हतं तर सुरुवातीला द्यायचं नव्हतं, मग दिले तर आता अडवायचं काय कारण आहे? म्हणजे ह्यांना द्यायचं बी नाही आणि दिल्याचं सोंग करायचं असं दिसतंय. म्हणून सरकारनं ह्याकडं सकारात्मक बघावं. हा एकट्या दुकट्याचा कोणाचा विषय नाही, ह्या महाराष्ट्रातल्या अख्ख्या मराठा समाजाचा विषय आहे. तो गांभीर्यानं सरकारनं घेऊन जरांगे पाटलाला या ठिकाणी उपोषणापासून उठवावं आणि हा निर्णय मार्गी लावावा, ही विनंती मी या ठिकाणी सरकारला, या मतदारसंघाचा खासदार नात्यानं करतो.